मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे घटक आणि इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मधील इतर घटकांसोबत असणारी जाहिरातीची भूमिका काय आहे याच्याबद्दलची माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. इथपर्यंत आपण इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये जाहिरातीची भूमिका आपण पाहिलीत. म्हणजे आपण आता जाहिरात या विषयाकडे म्हणजे जाहिरातीच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल जी माहिती आहे ती माहिती आपण आज सुरुवात करणार आहोत. इथे थोडक्यातच आपण जाहिरातीचा अर्थ आणि दोन व्याख्या ज्या आहेत पाहणार आहोत. The term advertise is derived from the Latin words adverter म्हणजेच काय, means to turn the minds towards. जाहिरात हा शब्द जो आहे, जाहिरातीला आपण म्हणजे इंग्लिशमध्ये जाहिरातीला आपण ॲडव्हर्टायझिंग असं म्हणतो आणि ॲडव्हर्टायझिंग हा शब्द लॅटिन भाषेतील जो शब्द आहेत ॲडव्हर्टर या शब्दाची उत्पत्ती आहे. आणि या ॲडव्हर्टरचा जर अर्थ आपण पाहिला तर टू टर्न द माइंड्स टुवर्ड, च्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा अर्थ होतो. जर आपण जाहिरातीचं आपण जर सखोल निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येते की कोणतीही जाहिरात जी आहे, म्हणजे आपण जाहिरातीचे वर्गीकरण पुढे आपण पाहणार आहोत, पण जाहिरातीचं महत्त्वाचं उद्देश काय असतं तर लक्ष केंद्रित करणं असतं. एकदा का जे ग्राहक किंवा जे श्रोते आहेत त्यांचं लक्ष एखाद्या जाहिरातीकडे केंद्रित होत असतं आणि तिथून मग जे काही ग्राहकांचे जे काही माइंड आहेत, मन वळवण्याची प्रक्रिया जी आहे तिथून सुरू होत असते. आणि म्हणून लॅटिन जो शब्द आहे ॲडव्हर्टर त्याचा अर्थ म्हणजेच टू टर्न द माइंड्स, आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की जाहिरातीचा उद्देशच हा त्या जाहिरातीतील वस्तू किंवा सेवांकडे लक्ष केंद्रित करण्याचा असतो. द डिक्शनरी मिनिंग ऑफ द टर्म ॲडव्हर्टायझिंग इज टू गिव्ह पब्लिक नोटीस ऑर टू अनाऊन्स पब्लिसिटी. जर डिक्शनरी मिनिंग आहे, जाहिरातीचं एक डिक्शनरी अर्थ आहे, त्याच्यामध्ये साधा सरळ अर्थ दिलेला आहे की टू इज टू गिव्ह पब्लिक नोटीस, लोकांना सूचना देणे, सार्वजनिक स्वरूपाच्या सूचना देणे, किंवा अनाऊन्स पब्लिसिटी म्हणजे जे काही प्रसिद्धी आहे त्या प्रसिद्धीची घोषणा करणे, उद्घोषणा करण्याच म्हणजे जाहिरात होय. Advertising act as a marketing vehicles and is useful for drawing the attention of people towards a particular products or services. जाहिरातीचा उद्देश काय, आता आपणच पाहिलेला आहे की लॅटिन जे काही शब्द आहे त्याचा अर्थ आपण पाहिला. तर जाहिरातीची महत्वाची भूमिका काय आहे तर जाहिरात ही एक मार्केटिंग व्हेकल जे आहेत, म्हणजे त्याला आपण विपणनाचं एक साधन असं म्हणतो, त्या साधनाची भूमिका पार पाडते. त्याशिवाय इज युजफुल फॉर ड्रॉइंग द टेन्शन ऑफ द पीपल टुवर्ड्स अ पर्टिक्युलर प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे जाहिरातीमध्ये असणारी जी काही वस्तू किंवा सेवा आहे त्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य जाहिरातीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. तर साधा सरळ अर्थ आपण पाहिला. एव्हरी पीस ऑफ जर आपण पाहिलं तर जाहिरात जे आहेत ते कोणतीही वस्तू किंवा सेवा किंवा आयडियाकडे किंवा त्या वस्तू किंवा सेवा किंवा आयडियाच्या एखाद्या भागाकडे लक्ष केंद्रित करण्याचं जे महत्वाचं उद्देश आहे जाहिरातीच्या माध्यमातून सफल होत असतो. आता याच्यामध्ये आपण म्हणजेच याच्यातून आपण तुम्हाला जाहिरातीच्या संदर्भातला अर्थ कळला असेल. आता आपण पुढे जाऊया. जाहिरातीच्या संदर्भात काही व्याख्या दिलेल्या आहेत, डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. त्या डेफिनेशन्स पैकी सोप्या ज्या डेफिनेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये जॉनी केनेडी यांनी काय म्हटलेलं आहे आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी काय डेफिनेशन्स दिलेली आहेत ती आपण याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर जॉनी केनेडी यांनी दिलेली व्याख्या जर पाहिली तर अतिशय सोपी व्याख्या आहे. ॲडव्हर्टायझिंग इज अ सेल्समॅनशिप इन प्रिंट. म्हणजेच काय,
छापील स्वरूपातील विक्रेता म्हणजे जाहिरात होय. विक्रयकर्ता म्हणजे जाहिरात होय. छापील स्वरूपातील विक्रयकर्ता म्हणजे जाहिरात होय. आता होऊ शकतं की ज्यावेळी जॉन ई केनेडी ने ही डेफिनेशन दिली त्यावेळेस जो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे तो मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आला नसेल. पण मात्र आता आपण पाहतो तर जाहिरातीची जी काही व्याख्या थोडी विकसित झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली आहे. असं असलं तरी जॉन ई केनेडीची आताची व्याख्या सुद्धा जो प्रिंट मीडिया आहे त्या प्रिंट मीडियाला तंतोतंत लागू होते. मग त्या प्रिंट मीडियामध्ये इंडोर मीडिया असेल, त्याला आपण अंतर्गत जाहिराती असं म्हणतो, जसे न्यूजपेपर्स आहेत, मॅगझिन्स आहेत, यांना पण अंतर्गत मीडिया, इंटरनल मीडिया असं म्हणतो. बाह्य जाहिराती आहेत, रस्त्यावरील जे काही जाहिराती आहेत, मोठे होर्डिंग्स आहेत, वॉल पेंटिंग्स आहेत, वॉल पोस्टर्स आहेत, फिरत्या वाहनावरील जाहिराती आहेत, सगळे प्रिंटेड ॲडव्हर्टायझिंग आपल्याला दिसतात. म्हणून जॉन ई केनेडीची व्याख्या ही प्रिंट सेल्समॅन इन प्रिंट आजही तेवढीच उपयुक्त ठरते. दुसरी व्याख्या जी अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केली आहे त्यांनी अतिशय समर्पक व्याख्या त्याच्यामध्ये दिलेली आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने काय म्हटलेलं आहे किंवा कोणती डेफिनेशन दिलेली आहे तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन असं म्हणतात की ॲडव्हर्टायझिंग ॲज एनी पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन ऑफ गुड्स, आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस बाय अन आयडेंटिफाईड स्पॉन्सर. म्हणजे जे ओळखीचे असणारे जे प्रायोजक आहेत, स्पॉन्सर आहेत, त्यांच्याद्वारे वस्तू किंवा सेवा किंवा कल्पनांची पैसे देऊन अवैयक्तिकरित्या केलेली सादरीकरण म्हणजे जाहिरात होय. जे काही ओळखीचे असणारे जे स्पॉन्सर्स आहेत त्याला आपण प्रायोजक असं म्हणतो, कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा कंपन्या म्हणा किंवा व्यवसाय संस्था म्हणा, अव्यावसायिक संस्था म्हणा, त्याला आपण आयडेंटिफाईड स्पॉन्सर असं म्हणतो. ज्यांचं नाव, ज्यांचं ब्रँड नेम ग्राहकांना माहिती असतं, बाजारपेठेमध्ये माहिती झालेलं असतं, त्याला आपण आयडेंटिफाईड स्पॉन्सर असं म्हणतो. तर आयडेंटिफाईड स्पॉन्सर यांनी त्यांची वस्तू, सेवा किंवा कल्पना यांचं पैसे देऊन केलेलं अव्यक्तिगत स्वरूपातील सादरीकरण म्हणजेच जाहिरात होय. जर आपण ही व्याख्या आपण पाहिली, कारण हे एक असोसिएशन आहे, जे मार्केटर्स आहेत त्या मार्केटर्सनी तयार केली एक असोसिएशन आहेत आणि विचारांती ही एक व्याख्या तयार केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामध्ये साधं सरळ जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की जाहिरात देणारे जे काही जाहिरातदार आहेत, मग आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊया, मोबाईल आहे, TV आहेत, किंवा घरी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, किंवा 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर्स आहेत, ब्रँडेड क्लॉथ्स आहेत, आपण जे काही पॅकिंग फूड्स आणतो, तर आपल्याला लक्षात येतं की ही कोणत्या कंपनीचे आहे, दॅट इज आयडेंटिफाईड स्पॉन्सर. मग जाहिरात ही केवळ वस्तूचीच केली जात नाही, तर ती सेवांची सुद्धा केली जाते आणि त्याचबरोबर ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनाची सुद्धा केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे जाहिरात करत असताना पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे छोटंसं बॅनर जरी बनवायचं असेल तर ग्राहकाला पैसे खर्च करून करावं लागतं. म्हणजे जर पेड फॉर्म नसेल तर त्याला जाहिरात म्हणता येणार नाही. तर आपण जाहिरातीचा अर्थ आणि जाहिरातीची व्याख्या जी आहे ती आपण समजून घेतली. आता आपण पुढे जाऊया. पुढे जाहिरातीची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग, आणि त्याच्यानंतर आपण जाहिरातीची कार्ये याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. आपण आत्ताच जाहिरातीची जी अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांनी दिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहिली आणि जॉन ई केनेडी यांनी केलेली जाहिरातीची व्याख्या आपण पाहिली आणि त्याच्या आधारे आपण जे काही स्पष्टीकरण केलेलं आहे तर त्याच्यावरून आपल्याला जाहिरातीची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. मग ती वैशिष्ट्ये कोणती आहेत तर नंबर 1 आहे पेड फॉर्म. आत्ताच आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी केलेले जाहिरातीची व्याख्यामध्ये पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन असा शब्द पाहिलेला आहे.
म्हणजे पैसे खर्च करण्याचा प्रकार आहे. पैसे, जाहिरात हा पैसे खर्च करण्याचा प्रकार आहे. इट इज नेव्हर फ्री ऑफ कॉस्ट. जाहिरात ही कधीही मोफत केली जात नाही. द ॲडव्हर्टायझर हॅज टू मेक पेमेंट टू द मीडिया फॉर गिव्हिंग द ॲडव्हर्टायझिंग मेसेज. जो ॲडव्हर्टायझर आहे त्या ॲडव्हर्टायझरला ॲडव्हर्टायझिंगच्या संदर्भात जर कोणताही मेसेज द्यायचा असेल तर अशा वेळेस जाहिरातदाराला पैसे खर्च करावे लागत असतात. म्हणून जाहिरात हा एक पैसे खर्च करण्याचा प्रकार आहे. नंबर 2 आहे नॉन पर्सनल कम्युनिकेशन किंवा त्याला आपण प्रेझेंटेशन असं म्हणतो. नॉन पर्सनल कम्युनिकेशन और नॉन पर्सनल प्रेझेंटेशन, त्याला आपण अव्यक्तिगत संवाद असं म्हणतो किंवा अव्यक्तिगत सादरीकरण असं म्हणतो. मराठीमध्ये मी थोडा त्याचा अर्थ मराठीतला अवैयक्तिक संवाद, व्यक्तिगत संवाद नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्याला आपण अव्यक्तिगत सादरीकरण असं म्हणतो. नॉन पर्सनल प्रेझेंटेशन याचा अर्थ काय? ॲडव्हर्टायझिंग इज नॉन पर्सनल इन नेचर. ही कशी असते? ही नॉन पर्सनल असतात, अव्यक्तिगत स्वरूपाचं असतं. म्हणजे याचा अर्थ काय? तर जाहिरात करत असताना जाहिरातदार ग्राहकांच्या समोर उभा राहून जाहिरात करत नाही, तर जाहिरातीची काही माध्यमं आहेत, साधनं आहेत, त्या साधनांच्या माध्यमातून जाहिरातदार आपल्या जाहिराती करत असतो. आणि त्यामुळे जाहिरातदार आणि ग्राहक एकत्र येत नाही. जाहिरातदार ग्राहकांच्या समोर जाहिरात करत नाही म्हणजे व्यक्तिगत स्वरूपामध्ये, आणि ग्राहक सुद्धा व्यक्तिगत स्वरूपामध्ये जाहिरातदारांकडून ती जाहिरात पाहत नाही. तर त्यामुळे इन अदर वर्ड्स, इन ॲडव्हर्टायझिंग देर इज नो फेस टू फेस कम्युनिकेशन. म्हणून जाहिरात ही कोणत्याही प्रकारची फेस टू फेस, समोरासमोरचं संवाद नाही आहे, तर तो कसा आहे? नॉन पर्सनल प्रेझेंटेशन आहे. हिअर द मेसेज इज ट्रान्समिटेड थ्रू मास मीडियाज लाईक TV, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, रेडिओज, इंटरनेट एक्सेट्रा. जर आपण पाहिलं तर जाहिरातदार आपल्या वस्तूंच्या जाहिराती देत असताना ज्या साधनांचा वापर करतात ते साधनं हे जाहिरातदार आणि ग्राहक यांच्या मधातली ही साधनं असतात. म्हणजे कोणताही व्यक्तिगत संपर्क येत नाही. नंबर 3 आहेत आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस. हा सुद्धा पॉइंट आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने दिलेल्या व्याख्येमध्ये आपण पाहिलेला आहे. मग याच्यामध्ये जाहिरात कशा कशाची केली जाते? तर जाहिरात ही आयडियाची केली जाते, जाहिरात ही वस्तूंची केली जाते, आणि जाहिरात ही सेवांची केली जाते. मग वस्तू कोणत्या आहेत? वस्तू लाईक टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर्स, कार्स, सोप, कॉस्मेटिक्स एक्सेट्रा, ज्या दिसून पडतात, ज्या दृश्य स्वरूपातल्या आहेत, त्या दृश्य स्वरूपातील वस्तूंना आपण ज्या आहेत त्याला आपण वस्तू असं म्हणतो. मग सर्व्हिसेस कोणत्या आहेत? तर सर्व्हिसेस जशा बँकिंग आहेत, इन्शुरन्स आहेत, कुरिअर सर्व्हिसेस आहेत, टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत, हॉटेल्स आहेत, हॉटेल सर्व्हिसेस आहेत, एंटरटेनमेंट सर्व्हिसेस आहेत. ह्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेसची सुद्धा मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टायझिंग केली जात असते. आणि कल्पना काय आहे? तर कल्पना म्हणजे वेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट ज्या गव्हर्नमेंटकडून किंवा NGOजकडून फॉर द सोशल वेलफेअर त्या दिल्या जातात. जसं HIV एड्स अवेअरनेस प्रोग्राम्स असेल, ब्लड डोनेशन प्रोग्राम आहेत, सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात आहेत, किंवा आता आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये कोरोनापासून कसं संरक्षण करायचं याच्या संदर्भातली मोठी जागृती आहे, त्याला आपण अवेअरनेस कॅम्प असं म्हणतो. तर ह्या सगळ्या कशा आहेत? ह्या संकल्पना आहे, कल्पना आहे. तर याचा अर्थ कल्पनाची सुद्धा जाहिरात होते. त्याच्यानंतर चौथा जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं ते म्हणजेच आयडेंटिफाईड स्पॉन्सर. हा सुद्धा शब्द आपण जाहिरातीची व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली आहे त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. पुन्हा आपण ती जर व्याख्या आपण पाहिलं तर अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन जाहिरातीच्या व्याख्येमध्ये काय सांगते तर एनी पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस by an identified sponsor
ओळखीचा प्रायोजक आले ना. हे सगळे जे 4 पॉइंट्स आहेत, हे चारही पॉइंट्स अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने दिलेल्या व्याख्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे जी जाहिरात केली जाते ते जाहिरात कोण करणार आहे, जाहिरातदार कोण आहे, किंवा ज्या कंपनीची जी जाहिरात आहे त्या कंपनी कोण आहेत ही आपण ग्राहक म्हणून ओळखतो. कारण आपल्याला माहिती आहे की कंपनीच्या जे वस्तू आहेत त्यांना काही ब्रँड नेम असतात किंवा कंपनीचे कॉर्पोरेट नेम असतं. जसं लक्स आहेत, लिरिल आहेत, पियर्स आहेत. किंवा मग कॉर्पोरेट नेम जर आपण पाहिलं तर गोदरेज आहे, बजाज आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहेत, LIC आहेत, RCF आहेत. हे आपल्याला काय दिसतं, ते कॉर्पोरेट नेम आहेत. आणि मग ह्या कंपन्यांनी ज्यावेळेस ज्या काही कंपन्या असतील, बिझनेस ऑर्गनायझेशन असतील किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यावेळेस त्या ॲडव्हर्टायझिंग देत असतात तर आपल्याला त्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातूनच ओळखायला येतं की ही ॲडव्हर्टायझिंग कोणत्या कंपनीच्या व्यवसायाची आहे, ऑर्गनायझेशनची आहे. नंबर 5 आहेत वैशिष्ट्य, ते म्हणजे कंट्रोल्ड. जाहिरात ही कंट्रोल्ड असते, नियंत्रित असते. Since the advertising plays and for the advertisement has to control over the advertisement process. आता आपण पाहतो की जाहिरातीवर पूर्णपणे जाहिरातदाराचं नियंत्रण असतं. जाहिरातदार हाच जाहिरातीच्या संदर्भातली जबाबदार ऑर्गनायझेशन असते, व्यवसाय असतो, पर्सन असते. आणि त्यामुळे जाहिरातदाराला जाहिरातीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावं लागत असतं. द कंटेंट्स ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीमध्ये कोणकोणते घटक वापरले जाणार आहेत, मीडिया कोणता असणार आहेत, त्या जाहिरातीचं ड्युरेशन काय असणार आहेत, ड्युरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन, जाहिरातीच्या प्रचाराचं एक कालावधी काय असणार आहेत. असे अनेक घटकांवर जाहिरातदाराचं पूर्णपणे नियंत्रण असतं. मीन्स ॲडव्हर्टायझिंग प्युअरली कंट्रोल्ड बाय ॲडव्हर्टायझर्स. आफ्टर दॅट नंबर 6 आपल्याला दिसतं मास कम्युनिकेशन. येस, आपण त्याला मोठ्या प्रमाणावर संप्रेषणाचं साधन, संप्रेषण असं म्हटलेलं आहे. येस, ऑब्वियसली ॲडव्हर्टायझिंग इन्व्हॉल्व कम्युनिकेशन विथ मासेस ॲट द सेम टाइम. ज्यावेळेस एखादी जाहिरात ती टीव्हीवर दिली जाते, रेडिओवर दिली जाते, न्यूजपेपर्समध्ये दिली जाते, मोठे मोठे बॅनर्स लावले जात असतात, न्यूज साईन बॅनर्स इंटरनेटवर दिली जात असते, डिजिटल मीडियावर दिली जात असते. याचा अर्थ की एका वेळेस दिलेली जाहिरात ही लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचत असते. म्हणजेच एक जाहिरातीचा मेसेज हा लाखो लोकांकडे, करोडो लोकांपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे एक जाहिरात काही जाहिरातीच्या माध्यमांचा फायदा घेऊन, उपयोग करून मास स्वरूपाचे कम्युनिकेशन करताना आपल्याला दिसते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नंबर 7 आर्ट्स, सायन्स अँड प्रोफेशन. येस, ऑब्वियसली जाहिरात ही एक कला आहे, जाहिरात हे एक शास्त्र आहेत आणि जाहिरात हे एक पेशा, व्यवसाय आहे. आता जाहिरात ही आर्ट कशी आहेत, कला कशी आहेत, बिकॉज इट रिक्वायर्स क्रिएटिव्हिटी इन कन्व्हिन्सिंग अँड कम्युनिकेशन आयडियाज. ज्यावेळेस एखादी जाहिरात तयार केली जात असते त्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना कम्युनिकेट करायचं असतं आणि त्यासाठी जे काही आयडियाज आहेत, जाहिरातीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या आयडिया आहेत त्या आयडियाजमध्ये सर्जनशीलता असते, क्रिएटिव्हिटी असते. त्याला आपण क्रियाशीलता किंवा सर्जनशीलता असं म्हणतो. तर ती ही क्रिएटिव्हिटी असल्यामुळे क्रिएटिव्हिटीचा संबंध हा कलेशी येत असतो. जाहिरात हे एक शास्त्र सुद्धा आहे, कारण जाहिरात तयार करत असताना जाहिरातदाराला किंवा जाहिरात संस्थांना काही स्वतःचे किंवा जाहिरात व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या तत्वांचा अवलंब करावा लागतो. काही प्रॅक्टिसेस आहे, पद्धती आहेत आणि काही नियम आहेत, त्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे प्रिन्सिपल्स आहेत, रूल्स आहेत, प्रॅक्टिसेस आहेत, मेथड्स आहेत. या नुसार जाहिरात करत असताना जावं लागत असतं आणि त्याच्यामुळे जाहिरात एक शास्त्र सुद्धा आहे. आणि तिसरं म्हणजे जाहिरात हा एक पेशा आहे किंवा व्यवसाय आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो की जाहिरात
तयार करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर संस्था निर्माण झालेल्या आहेत किंवा जाहिरातीशी संबंधित जे काही कलाकार आहेत किंवा त्याच्याशी संबंधित असणारे जे काही लोक आहेत त्यांना घडवण्यासाठी विविध पेशवाईक संस्था, मग त्याला आपण प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे जाहिरात हा एक पेशा सुद्धा आहे. नेक्स्ट आपल्याला दिसतं ते म्हणजेच जाहिरातीमध्ये इन्फॉर्मेटिव्हनेस आपल्याला दिसून येतो, माहितीपूर्ण. एव्हरी ॲडव्हर्टायझिंग इज अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन टू द लार्जेस्ट ऑडियन्स. जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की जाहिरातीमध्ये आपण मास कम्युनिकेशन पाहिलं, लार्जेस्ट स्वरूपातील जो काही ऑडियन्स आहेत, श्रोता आहेत, त्यांना काही प्रमाणामध्ये किंवा त्यांना आवश्यक असणारी जी माहिती आहे ती जाहिरातीच्या स्वरूपामधून मिळत असते आणि त्यामुळे जाहिरात ही माहितीपूर्ण असते. इट अनाउन्स द अरायव्हल ऑफ द न्यू प्रोडक्ट्स, टॉक अबाउट द इट्स फीचर्स अँड एक्सप्लेन्स द यूज ऑफ द प्रोडक्ट्स. जर आपण पाहिलं तर जाहिरातीमध्ये काय काय दिलं जातं, अनेक गोष्टी दिल्या जातात. त्यापैकी जर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या तर जाहिरातीच्या माध्यमातून मार्केटमध्ये कोणतं प्रोडक्ट लॉन्च होणार आहेत भविष्यामध्ये ते सांगितलं जातं. जे प्रोडक्ट लॉन्च झालेलं जाहिरातीच्या माध्यमातून त्याचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स काय आहेत ते सांगितलं जातं. त्याचबरोबर वस्तूचा उपयोग कसा करावा याची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्यामुळे हे एक इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं नवं वैशिष्ट्य ते म्हणजे पर्सिव्हेसिव्ह, त्याला आपण मन वळवणारा किंवा पाठलाग करणारा असं म्हणतो. जाहिरातीचं जर स्वरूप आपण पाहिलं, जाहिरातीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर हे पर्सिव्हेसिव्ह स्वरूपाचं असतं, तर आपण मन वळविणारं किंवा पाठलाग करणारं स्वरूपाचं असतं. म्हणजेच जाहिरात ही जे टार्गेट ऑडियन्स आहेत ह्या टार्गेट ऑडियन्सचा पाठलाग करत असते. मग ते पाठलाग कशी करते तर आपल्याला लक्षात येतं, through effective advertisement, the advertiser pursued the target audience to try his product. ग्राहकांनी कंपनीचं प्रोडक्ट, कंपनीचं उत्पादन, कंपनीची सेवा खरेदी करावी किंवा खरेदी करण्याचा प्रयत्न करावा किंवा मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यापूर्वी काही प्रमाणामध्ये छोट्या प्रमाणावर एखादी वस्तू कंपनीची जी ॲडव्हर्टाईज प्रोडक्ट्स आहेत ते खरेदी करावं या पद्धतीने मन वळवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला जात असतो. आणि आपण पाहतो ना की जाहिरातीचे जे विविध माध्यम आहेत ते माध्यम आपण कुठेही गेलो तरी त्या विशिष्ट माध्यमाशी आपला संपर्क येतो. जसं घरामध्ये असेल तर न्यूजपेपर्स आपण वाचत असतो, त्याच्यामध्ये जाहिराती असतात. टीव्ही लावली, टीव्हीमध्ये जाहिराती आपण पाहत असतो. बाहेर पडलो तर भित्तीपत्रक आपल्याला दिसतात, मोठे जे डिजिटल बॅनर्स आहेत ते दिसतात, पोस्टर्स आहेत, असे अनेक किंवा मग जे निऑन साइन बोर्ड्स आहेत किंवा ट्रान्झिट ॲडव्हर्टायझिंग आहेत, हे सगळं आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे याचा अर्थ की ते पर्सुएसिंग नेचरचं असतं. त्याच्यानंतर आहेत एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स, विपणन मिश्रणाचा हा घटक आहे. जाहिरात हा विपणन मिश्रणाचा घटक आहे. हा ऑलरेडी आपण पॉइंट पाहिलेला आहे. म्हणजे आपण एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग कम्युनिकेशन जो आहे त्याच्यामध्ये जाहिरात हा एक महत्त्वाचा घटक आहे. विपणन मिश्रणाचे जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजेच जाहिरात होय. त्याच्यानंतर आहे ते म्हणजेच क्रिएटिव्हिटी आहे. जाहिरातीमध्ये क्रियाशीलता किंवा सर्जनशीलता असते. येस, ऑब्वियसली जेव्हा जाहिरातदाराला जाहिरात तयार करावं लागत असतात तर त्यावेळेस जाहिरातदाराच्या दृष्टीने ती जाहिरात सर्जनशील होणं अतिशय महत्त्वाचं असतं, क्रियाशील होणं गरजेचं असतं. कारण एकच जाहिरात पाहून ग्राहक ती जाहिरातीमुळे
कंटाळतात आणि त्यामुळे जाहिरातीची थीम, जाहिरातीचं स्वरूप, जाहिरातीची साईज, लेंथ, वेळ हे सगळं जाहिरातदाराला चेंज करावं लागतं. आणि चेंज करत असताना सर्जनशीलता असेल तर ग्राहकांना ती आकर्षित करण्यासाठी निश्चितच फायदेशीर होते आणि त्यामुळे जाहिरातीमध्ये क्रियाशीलता असते. आणि शेवटी आहे सर्व व्यापक आहे. Advertising is all pervasive in nature. Advertising can be used by any types of the organization. सर्व व्यापक आहे. जाहिरातीचा जर आपण उपयोग पाहिला तर सोल ट्रेडिंग बिझनेस ऑर्गनायझेशन पासून तर जॉईंट स्टॉक बिझनेस जो आहे, जॉईंट स्टॉक कंपनी जे आहेत, म्हणजे आपण बिझनेस ऑर्गनायझेशनचे प्रकार आपण पाहिले तर आपल्याला 5 प्रकार दिसतात. मग ते बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, एखादा समूह आहेत, मग राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, चॅरिटेबल ट्रस्ट असतील, स्वतः व्यक्तीचा एखादा छोटासा बिझनेस असेल, तर जाहिरात ही केलीच जाते. म्हणजे जाहिरात ज्या कोणत्याही व्यवसाय संघटना असतील किंवा अव्यावसायिक संघटना असतील तर यांच्याद्वारे जाहिरातीचा उपयोग केला जात असतो. मग ते आपल्याला दिसतं की मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कोणतेही बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असू द्या, जाहिरातीचा उपयोग करतात. तर मला असं वाटतं की आपल्याला ही जाहिरातीची वैशिष्ट्ये जी आहे ती तुम्हाला समजलेली असावी. आता आपण पुढे जाऊया, ती आहे जाहिरातीची कार्य. काय जाहिरातील कार्य करावे लागतात. तर पहिलं आपल्याला दिसतं की मार्केटिंग न्यू प्रोडक्ट. आपण त्याला इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट्स म्हणू शकतो, लॉन्चिंग न्यू प्रोडक्ट असं म्हणू शकतो. नवीन वस्तूला बाजारपेठ मिळवून देणे. जर आपण एक ॲज अ ॲडव्हर्टायझर, ॲज अ प्रोड्युसर आपण एखादी वस्तू इंट्रोड्यूस केली आणि समजा विदाऊट ॲडव्हर्टायझिंग मार्केटमध्ये लॉन्च केली तर अशा वस्तूला आपल्याला बाजारपेठ मिळणं कठीण जाईल. बाजारपेठ मिळणं म्हणजेच काय, बाजारपेठेमध्ये लॉन्च करणं असं नाही, तर बाजारपेठेतून मागणी निर्माण करणं. आणि मागणी कशी निर्माण होते तर अवेअरनेस ऑफ द कस्टमर्स, अवेअरनेस ऑफ द टार्गेट ऑडियन्स, अट्रॅक्ट टू द टार्गेट ऑडियन्स टुवर्ड द ॲडव्हर्टाइज गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि हे सर्व काम ॲडव्हर्टायझिंगमुळे शक्य होतं. ॲडव्हर्टायझिंग काय करते तर ॲडव्हर्टायझिंग लॅटिन वर्ड्स मध्येच आपण पाहिलं, टू टर्न द टुवर्ड्स माइंड टुवर्ड्स, लक्ष केंद्रित करणं. बरोबर ना. जाहिरातीचं कामच आहे की जाहिरातीमध्ये असलेल्या जे काही वस्तू किंवा सेवा आहेत त्यांच्याकडे ग्राहकांचं लक्ष केंद्रित करणं. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर ग्राहक अवेलेबल होत असतो तर याचाच अर्थ की त्या वस्तूला मार्केट, नवीन जे वस्तू आहे त्या नवीन वस्तूला मार्केट अवेलेबल होते. नंबर 1. नंबर 2 आहे ते म्हणजे सेल्स ग्रोथ. म्हणजे विक्रय वृद्धी आपण त्याला म्हणतो, विक्रीत वाढ. येस, ऑब्विसली जाहिरातीमुळे वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते. जाहिरातीला मीन्स ऑफ सेल्स प्रमोशन्स असं सुद्धा म्हणतात. किंवा आपण एलिमेंट्स ऑफ इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन ज्यावेळेस आपण पाहिलेलं आहे तर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनचा उपयोग कशासाठी होतो तर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ग्राहकांशी कम्युनिकेट करणं. आणि त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन मधला सर्वात महत्वाचा किंवा की जे काही एलिमेंट्स आहेत, की कंपोनंट्स ऑफ द इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन आहे तो म्हणजे ॲडव्हर्टायझिंग होय. ॲडव्हर्टायझिंग विविध साधनांच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे ती एनी हाऊ ग्राहकांपर्यंत पोहोचते. आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस ग्राहक निर्माण होतो, डिमांड क्रिएट झाली की सेल्स निर्माण होते, सेल्स वाढते. मग सेल्स वाढण्यासाठी सेल्स प्रमोशनची साधनं आहेत किंवा इमिजिएट सेल्स आहेत, अशा अनेक प्रकारच्या साधनं जे आहेत. किंवा आपण एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग मिक्समध्ये सेल्स प्रमोशन पाहिलं, त्याच्यानंतर डायरेक्ट मार्केटिंग पाहिलं, पर्सनल सेलिंग आपण पाहिलं, पब्लिक रिलेशन्स आपण पाहिलं,
पब्लिसिटी आपण पाहिले ते हे सगळे ज्या त्या सगळ्यांसाठी सगळ्यांमध्ये जाहिरातीचा उपयोग केला जातो आणि याच्यातून जी काही विक्री आहे ती विक्री वाढते, मग ती वस्तूंची असेल, सेवांची असेल किंवा संकल्पनांची असेल. नंबर नेक्स्ट आहे प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन. त्याला आपण माहिती देणं जाहिरातीचं तिसरं महत्वाचं कार्य आहे. आता आपण पाहतो की वस्तू ह्या कन्झ्युमर गुड्स असतात किंवा इंडस्ट्रियल गुड्स असतात. कन्झ्युमर ड्युरेबल्स जे आहेत, कन्झ्युमर पेरिशेबल्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स गुड्स आपल्याला पाहायला मिळतात. तर एखादी वस्तू ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉन्च होत असते किंवा ग्राहकांना ती वस्तू नव्याने खरेदी करायची असेल तर त्यांना वस्तूचा उपयोग करायचा कसा याबद्दल ते अननोन असतात. पण ॲडव्हर्टायझिंगची महत्वाची भूमिका, महत्वाचा रोल काय आहे तर आपल्याला असं लक्षात येतं की एखादी वस्तू मार्केटमध्ये लॉन्च होण्याच्या अगोदरच त्याची ॲडव्हर्टायझिंग जाहिरातीची जे विविध माध्यमं आहेत त्या माध्यमांवर होत असते आणि जाहिरातीतील वस्तू ग्राहकांनी खरेदी करण्याच्या अगोदरच त्या वस्तूचा उपयोग कसा करायचा, त्या वस्तू हाताळायची कशी, त्याचं युटिलायझेशन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती देत असते. अशा अनेक प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स असतात, वॉर्निंग इन्स्ट्रक्शन्स असतात, प्रोडक्शन इन्फॉर्मेशन्स असते, सगळे कंटेंट्स ऑफ द प्रोडक्ट्स असतात, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये दिल्या असतात आणि त्यातून ग्राहकांना हाऊ टू यूज याबद्दलचा अवेअरनेस निर्माण होतो. त्याच्यानंतर टू एज्युकेट द मासेस, जनतेला शिक्षित करणे. मी आताच हा जो चौथा पॉईंट आहे तो चौथा पॉईंट तिसऱ्या पॉईंटमध्ये काही प्रमाणामध्ये कव्हर केला आहे. एज्युकेशन, प्रोव्हाइड एज्युकेशन टू द मासेस, एज्युकेट द मासेस. लोकांना जो काही मोठ्या प्रमाणावर समुदाय आहेत, श्रोते वर्ग आहेत किंवा त्याला आपण टार्गेट ऑडियन्स असं म्हणतो, एखाद्या विशिष्ट वस्तूचा जो ग्राहक वर्ग आहे त्यांना आपण टार्गेट ऑडियन्स असं म्हणतो. तर त्या टार्गेट ऑडियन्सनी वस्तू खरेदी करण्याच्या अगोदर त्या वस्तूचा उपयोग, त्या वस्तूचं ऑपरेशन कसं करायचं, ती वस्तू कशी हँडल करायची याच्याबद्दलची सर्व प्रकारची माहिती जाहिरातीमधून ग्राहकांना मिळतेच. म्हणजेच ती जाहिरात मासेसला काय करते, एज्युकेट करते. एज्युकेशन म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. म्हणजे इथे जर आपण जाहिरातीचा संदर्भ घेतला तर एज्युकेशन म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, तर जी वस्तू आपण वापरणार आहोत त्या वस्तू कशी वापरायची, त्याचा उपयोग कसा करायचा याच्याबद्दलचं एज्युकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रिएटिंग अवेअरनेस. येस, ऑब्विसली अवेअरनेस क्रिएट करणं हा एक भाग. काय होतं की कस्टमर जो आहे तो एव्हरी टाइम पॉझिटिव्ह असेल असं नाही किंवा सगळेच कस्टमर पॉझिटिव्ह असतील असं नाही. तर त्याच्यामध्ये काही कस्टमर, बहुतेक कस्टमर हे निगेटिव्ह ॲटिट्यूडचे असतात आणि अवेअरनेस जर निर्माण केले तर लोकांमध्ये जो निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे त्या निगेटिव्ह ॲटिट्यूडमधून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न होत असतो. आता आपण जाहिरात जी केली जाते आपण पाहिलं, वस्तूंची केली जाते, सेवांची केली जाते आणि आयडियांची केली जाते. मग जाहिरातीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा राबवले जात असतात. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, HIV एड्स अवेअरनेस प्रोग्राम आहेत किंवा मग विविध प्रकारच्या जे काही रोगांच्या साथी येत असतात तर त्या साथीपासून आपण बचाव कसा करायचा. जसं आपण कोरोनाच्या काळातलं आपण पाहिलं, मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टायझिंग होत होती, वॅक्सिनेशनच्या संदर्भातलं ॲडव्हर्टायझिंग होत होती किंवा आपण पाहतो की स्वच्छता अभियानाच्या संदर्भातली ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा आपण पाहतो की अँटी डावरीच्या संदर्भातलं अभियान असेल किंवा एज्युकेशन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं अवेअरनेस कॅम्पेन असतील किंवा पल्स पोलिओ लसीकरणाच्या संदर्भातला अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत. असे अनेक प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत ते जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी केले जातात. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे ब्रँड इमेज अँड फेथ बिल्डिंग. ब्रँड इमेज अँड फेथ बिल्डिंग, त्याला आपण मुद्रांकन, प्रतिमा आणि विश्वास निर्मिती किंवा विश्वास निर्माण करणे असं म्हणतो. येस, ऑब्विसली जाहिराती ह्या मोठ्या प्रमाणावर आत्ताच्या काळामध्ये जाहिराती ह्या मोठ्या प्रमाणावर
जी ब्रँडेड वस्तू आहेत, ब्रँड म्हणजेच काय, ब्रँड म्हणजेच एखाद्या वस्तूला दिलेलं नाव, एखाद्या त्या वस्तूला दिलेलं साईन, त्या वस्तूला दिलेलं एखादं सिम्बॉल, एखादा वर्ड किंवा एखादं जिंगल्स, त्याला आपण ब्रँड असं म्हणतो. तर तो ब्रँड जो आहे, तो ब्रँड इमेज ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करणे आणि त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास त्या ब्रँडेड वस्तूवर निर्माण करणे. कारण जे ब्रँड बिल्डिंग जे आहेत, फेथ बिल्डिंग आहेत, ट्रस्ट बिल्डिंग आहे, हे जाहिरातीच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर होत असते. कधी कधी काय होतं की जे कॉम्पिटिटर बिझनेसमॅन आहेत किंवा कॉम्पिटिटर कंपन्या आहेत, तर कधी कधी ॲडव्हर्टायझर्सला डिफेम करण्याचा प्रयत्न करतात. आपण शेवटल्या पॉईंट्समध्ये पाहणार आहोत. तर अशा वेळेस जर एखाद्या वस्तूबद्दल ग्राहकांचा विश्वास कमी झाला असेल, तर अशा वेळेस वस्तूबद्दल किंवा सेवांबद्दल किंवा कंपनीबद्दल विश्वास निर्माण सुद्धा केला जात असतो. त्याच्यानंतर नंबर 7 जे काही जाहिरातीचं कार्य आहे ते म्हणजेच मोटिवेट इंटरमिडियरीज, त्याला आपण मध्यस्थांना प्रेरित करणं असं म्हणतो. आता मध्यस्थ कोण आहे, तर मध्यस्थ आपल्याला माहिती आहे की एका बाजूला कस्टमर आहे, एका बाजूला प्रोड्युसर आहेत किंवा ॲडव्हर्टायझर आहे. कस्टमर कॅनॉट रीच डायरेक्टली टू द प्रोड्युसर फॉर पर्चेसिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस. आणि जर आपण दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रोड्युसर्स कॅनॉट रीच directly to the customers for selling their goods or services to the customers because of some constraints, lot of constraint. आणि त्यामुळे उत्पादक किंवा जाहिरातदार आणि ग्राहक यांच्यामध्ये काही मध्यस्थ असतात. त्याच्यामध्ये होलसेलर आहेत, रिटेलर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, यांना आपण मध्यस्थ असं म्हणतो. आपण ज्यावेळेस रिटेलर्सकडे जातो आणि ॲडव्हर्टाइज्ड वस्तू ज्यावेळेस खरेदी करतो, तर त्यावेळेस त्या रिटेलर्सला त्या वस्तूबद्दलचं एक्सप्लेनेशन देण्याची गरजच नसते. आणि त्यामुळे जे मध्यस्थ आहेत त्यांनी विक्रीसाठी कंपनीच्या ठेवलेल्या ब्रँडेड वस्तू ज्या आहेत त्या वस्तूची सेलिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाहीत. म्हणजे जाहिरातीमुळे मध्यस्थांना प्रेरित करता येतं. त्याच्यानंतर चेंजिंग निगेटिव्ह ॲटिट्यूड हा भाग आपण थोडक्यात पहिल्या दुसऱ्या पॉईंट्समध्ये आपण पाहिलेला आहे. चेंजिंग निगेटिव्ह ॲटिट्यूड काय होतं, आपण डागमार जे थिअरी आपण पुढे पाहणार आहोत. तर चेंजिंग निगेटिव्ह ॲटिट्यूड याचा अर्थ हा आहे की एखाद्या वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये ॲज अ कस्टमर निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो, नकारात्मक विचार असतात आणि नकारात्मक विचारामुळे आपण वस्तू खरेदी करत नाही, जी काही वस्तू आहे. पण ज्यावेळेस जाहिरातीच्या माध्यमातून वारंवार आपल्याला हॅमर केलं जात असतं, वारंवार ती जाहिरात आपल्या डोक्यावर आदळत असते, आपण वाचत असतो, आपण टी व्हीवर पाहत असतो, आपण रेडिओवर ऐकत असतो, आपण सार्वजनिक ठिकाणी जात असताना मोठ्या बॅनर्सवर त्या ॲडव्हर्टाइज्ड वस्तू पाहतो, किंवा आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो असताना तिथे आपल्याला ॲडव्हर्टायझिंग ती वस्तूची पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपलं जे निगेटिव्ह ॲटिट्यूड आहेत, म्हणजेच नकारात्मक दृष्टिकोन आहे, तो नकारात्मक दृष्टिकोन काही कालावधीनंतर तो सकारात्मक दृष्टिकोनामध्ये चेंज होताना, परिवर्तित होताना आपल्याला दिसून येतो. हा सुद्धा एक कार्य जाहिरातीचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर वायडन मार्केट, तर आपण विस्तृत बाजारपेठ असं म्हणतो. येस, ऑब्विसली ज्यावेळेस जाहिरात केली जात असते तर जाहिरातीच्या अगोदर होऊ शकेल की एखाद्या वस्तूची मार्केट ही लोकलच असू शकते, पण लोकल वस्तूची जाहिरात जर आपण रिजनल लेवलपर्यंत नेली, नॅशनल लेवलपर्यंत नेली, इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेली, तर त्या वस्तूला मार्केट ही व्यापक व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे जाहिरातीमुळे त्या वस्तूला मिळणारा कस्टमर हा लोकलपासून रिजनलपर्यंत जातो, रिजनलपासून नॅशनलपर्यंत जातो आणि होऊ शकतं की नॅशनलपासून इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा जात असतो. आणि त्यामुळे त्या वस्तूला विस्तृत बाजारपेठ मिळते, वस्तू किंवा सेवांना. आणि शेवटी आहे डिनाईंग
द ॲलिगेशन ऑफ द कंटेस्टंट, जे काही स्पर्धक आहेत, कंटेस्टंट जे आहेत, त्याला आपण कॉम्पिटिटर्स असं म्हणतो. त्या स्पर्धकांकडून बऱ्याचदा काय होतं की स्पर्धा असेल ना, तर स्पर्धेमध्ये इतरांच्या वस्तूंना काउंटर करण्यासाठी इतर वस्तूंची बदनामी, डिफेम केलं जात असतं, कंपनीला डिफेम केलं जात असतं, किंवा त्या ब्रँडला डिफेम केलं जातं, बदनाम केलं जात असतं. म्हणजे एका बाजूला ॲडव्हर्टायझर, म्हणजे ही एक अनएथिकल प्रॅक्टिस आहे, पण केली जाते मार्केटमध्ये, ते केले जाते. तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं प्रोडक्टचं ॲडव्हर्टायझिंग करत असताना, मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टायझिंग करत असताना, जे काउंटर प्रोडक्ट आहेत किंवा कॉम्पिटिटर प्रोडक्ट्स आहेत त्यांना डिफेम कसं करता येईल किंवा मार्केटमधून ॲब्सोल्यूट कसं करता येईल, मार्केटमधून बाहेर कसं फेकता येईल, यासाठी प्रयत्न केला जात असतो. आणि त्या प्रयत्नामध्ये काही प्रमाणात जर कंटेस्टंट, स्पर्धक जर यशस्वी झाले तर अशा वेळेस जाहिरातदाराच्या वस्तू किंवा सेवांची विक्री कमी होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस मग त्याच्यावर उपाय काय आहे, तर जाहिरातीच्या माध्यमातून जर इतर स्पर्धकांनी आपल्या वस्तूंवर, म्हणजे ॲज अ ॲडव्हर्टायझर जर काही आरोप केले असतील, ॲलिगेशन्स जे आहेत ते केले असतील, तर अशा वेळेस त्या ॲलिगेशनला काउंटर ह्या ॲडव्हर्टायझिंगच्याच द्वारे केलं जात असतं. आणि मग काउंटर केलं आणि यशस्वी ठरलं तर त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्राहक निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीने जाहिरात म्हणजे काय, जाहिरातीचे वैशिष्ट्य आपण पाहिलेत आणि त्यासोबतच जाहिरातीचे कार्य काय आहे ते आपण पाहिलेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग काय आहे, त्याला आपण जाहिरातीची उत्क्रांती असं म्हणतो. आपण जाहिरातीच्या उत्क्रांतीचे 4 टप्प्यांमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर ठीक आहेत, आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे हा पार्ट आपण योग्य पद्धतीने समजून घेऊया.